आनंदजी, आज हा सगळा सोहळा पाहताना तुम्हाला खरंच खूप आनंद होत असेल. गर्जे मराठी ग्लोबल 10 वर्ष 10 तास दशकपूर्ती आणि हा वैश्विक महोत्सव. गर्जे मराठी ग्लोबलच्या या दशकभराच्या प्रवासामागची प्रेरणा, विचार याबद्दल जर का विचार केला तर अत्यंत सुंदर माहिती आता आपण बघतोय की सगळ्यांनीच दिली. तर आज आपण बघतोय की 10 वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रवास किती सुंदर रंगरूपाला आलेला आहे. आज हा 10 वर्षांचा जो प्रवास आहे, ती म्हणजे एक भावना आहे. तेव्हा मला असं वाटतं की अ, या सगळ्या संपूर्ण महोत्सवामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. 20,000हून अधिक मराठी बांधवांना जोडणारं ज्ञान, संस्कृती, उद्योग, शिक्षण आणि सहकार्य यांचं व्यासपीठ बनलेलं हे आहे गर्जे मराठी ग्लोबल. 10 वर्षांपूर्वी रुजलेलं एक छोटंसं बीज आज जगभर पसरलेल्या एका विशाल वटवृक्षासारखं झालंय. ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वकल्याणाची प्रार्थना केली होती. संत तुकारामांनी सांगितलं होतं, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, आणि कुसुमाग्रजांनी मराठी मनाचा अभिमान जागवला. आज या तिन्ही विचारांचा सुंदर संगम आपल्या डोळ्यांसमोर उभा आहे. या कार्यक्रमामध्ये मी मृदुला जोशी पुरंदरे आणि माझी सहकारी गौरी करोडे यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. एक छोटीशी माझी ओळख म्हणजे मूळची मी नागपूरची. अ, नागपुरात BSc MBA मार्केटिंग, मास्टर्स इन जर्नालिझम, संगीत विशारद असा कला, वाणिज्य, विज्ञान आणि पत्रकारिता अशा शिक्षणाच्या चारही शाखांचा अभ्यास केल्यानंतर माध्यमामध्ये स्थिरावले आणि ETV मराठी, झी 24 तास या वृत्तवाहिन्यांमध्ये ज्येष्ठ वृत्तनिवेदिका आणि निर्माती म्हणून 18 वर्ष काम केलं. पतीच्या कामाच्या निमित्तानं कॅनडा स्थिरावले आणि इथे पुन्हा एकदा सेल्स आणि मार्केटिंग या क्षेत्रात जम बसवला. पण मराठी भाषा आणि संस्कृतीचा सुगंध स्थिर बसू देत नव्हता आणि म्हणूनच विश्वाची माझे घर असं वाटू लागलं आणि विविध उपक्रम हाती घेतले. आणि त्यातच मला मिळालं हे सुंदर कुटुंब, गर्जे मराठी ग्लोबल. आणि या ग्लोबल कुटुंबाची आता मी देखील एक सदस्य आहे. इथे मी माझी सहकारी गौरी करोडे हिला देखील विनंती करते की तिने आपला परिचय करून द्यावा. अ, धन्यवाद मृदुला आणि नमस्कार. सगळ्यांना माझा नमस्कार. आज गर्जे मराठीच्या या ऐतिहासिक 10व्या वर्धापन दिनाचे वर्धपान वर्ध वर्धापन दिनाच्या निमित्त मला या कार्यक्रमात इन्व्हॉल्व होण्याची सुवर्ण संधी मिळाली. याचा मला खरंच आनंद होतोय. मी गौरी करोडे, गर्जे मराठीचे समृद्ध आणि भव्य व्यासपीठावर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आता थोडक्यात माझ्याबद्दल तुम्हा सो मी गौरी करोडे. गर्जे मराठीशी कशी मी जुळले तर माझे पती किंवा माझे बेटर हाफ म्हणू शकतो, अभिजित करोडे, हे पहिले गर्जे मराठीत इन्व्हॉल्व होते आणि त्यांच्या निमित्ताने त्यांच्या बरोबर थोड्या मीटिंग्स अटेंड करून मी इथे आले. पण थोडी माहिती माझ्याबद्दल. मी सुमारे 26 वर्षापूर्वी न्यूयॉर्कला, ईस्ट कोस्टला माझं पहिलं अमेरिकेत पाऊल पडलं. मी मूळची पुण्याची आणि पुण्यात मी आयसीडब्ल्यू ऑलमोस्ट कम्प्लीटच करत होते. तेवढ्यात लग्न झालं आणि मी US ला, न्यूयॉर्क, न्यू जर्सीला आले. आणि इथे आल्यावर परत मी माझं मास्टर्स MIS इन इन्फॉर्मेशन सिस्टीम्स केलं आणि MS इन MIS म्हणजे मास्टर्स इन मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम्स केलं. आणि थोड्या वेळ मी टेक्निकल तंत्रज्ञान क्षेत्रात काम केलं होतं. सगळ्यांचंच, आपल्या भारतीय लोकांचं जे असतं विजासाठी, ग्रीन कार्डसाठी आपल्याला IT मध्ये राहावं लागतं त्याच्यासाठी. पण माझी ओढ मार्केटिंग मध्ये जास्त होती म्हणून मी डिजिटल मार्केटिंग मध्ये पदार्पण केलं, न्यूयॉर्क NYU युनिव्हर्सिटी मधनं पुढचं शिक्षण करून. आणि आता सध्याच्या काळात डिजिटल मार्केटिंग मध्ये जे AI, AEO, GEO सारखे नव्या डेव्हलपमेंट झाल्या आहेत किंवा आधुनिक तंत्रज्ञान AI बरोबर जे फिरत आहे त्याच्यात मी आता इन्व्हॉल्व आहे.
मी VMware, ब्रॉडकॉम आणि Amazon सारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये 15 वर्ष काम केल्यानंतर आता माझी स्वतःची AI मार्केटिंग स्ट्रॅटेजी एजन्सी सुरू केली आहे. आणि आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे माझी ही नवी वाटचाल घडवताना माझा मुलगा आदित्य करोडे माझ्याबरोबर काम करत आहे. आणि या सगळ्या हे सगळं करताना मला कुठेतरी आपल्या मराठी कम्युनिटीशी इन्व्हॉल्व्ह व्हायचं होतं किंवा त्यांच्याबरोबर जोडायचं होतं. आपल्या लोकांसाठी काही करायचं होतं. म्हणून माझ्या मिस्टरांबरोबर म्हणजे माझ्या पती अभिजित करोडे बरोबर मी गरजे मराठीत इन्व्हॉल्व्ह झाले आणि आज मी इथे आहे. तर हे थोडक्यात माझ्याबद्दल. मी आता परत माझे सहकारी मृदुला पुरंदरे यांच्याकडे माईक देते आणि ती आपल्याला पुढे कॉन्फरन्सचे धन्यवाद गौरी, खूप रूल्स छान सांगेल. बोललीस आणि तुझ्याविषयीची अतिशय छान थँक्यू. माहिती आम्हाला कळाली. तर मला सगळ्यांना अशी विनंती करायची आहे, कार्यक्रम पुढे सुरू करण्यापूर्वी काही छोट्या सूचना आहेत, त्या कृपया आपण सगळ्यांनी लक्षात घ्याव्यात. आजचा जो सोहळा आहे हा झूम आणि यूट्यूब लाईव्ह या दोन्ही माध्यमांवर प्रसारित होतोय आणि महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग देखील जतन केलं जाणार आहे, जेणेकरून भविष्यातही या ऐतिहासिक दिवसाच्या आठवणी आपल्या सगळ्यांना अनुभवता याव्या. तेव्हा एक छोटीशी विनंती, कृपया आपला व्हिडिओ सुरू ठेवावा. मोबाईलवर असाल तर मोबाईल आडवा ठेवा, लँडस्केप मोडवर. मला तर वाटतं बहुतांशी लोकांनी तसं ठेवलंय. संवादाची गुणवत्ता उत्तम राहण्यासाठी आपला माईक वेळोवेळी म्यूट करा. जेव्हा आपल्याला बोलायची संधी असेल तेव्हा तो अनम्यूट करा. आपले प्रश्न, आपल्या शुभेच्छा, आपल्या सूचना, भावना, काहीही गरजे मराठीबद्दल देखील छानशा भावना आपल्याला शुभेच्छा द्यायच्या असतील तर त्या चार्टमध्ये जरूर कळवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छोटी विनंती की जी आपण आधीच पाळलेली आहे, ती म्हणजे आपलं नाव, आपली भूमिका, आपलं कार्यक्षेत्र, आपला देश, असं सगळं आपण त्या आपल्या नावासमोर लिहावा. आता आपण सर्वजण मिळून गरजे मराठी ग्लोबलच्या मूल्यांची, आपल्या संस्कृतीची आणि आपल्या एकतेची शपथ घेऊया. माझी सहकारी गौरी करोडे यांना मी विनंती करते की त्यांनी शपथपत्र सादर करावं. धन्यवाद. आता मी गरजे मराठीची ग्लोबल प्रतिज्ञा सादर करीत आहे. आपण सर्वांनी माझ्याबरोबर म्हणावी अशी मी विनंती करते. मी गरजे मराठी ग्लोबलचा सदस्य म्हणून आज ही प्रतिज्ञा करत आहे. आपल्या स्वतःची प्रगती करत असताना आपल्या मराठी समाजाची, आपल्या महाराष्ट्राची, आपल्या कर्मभूमी आणि जन्मभूमीची सेवा करण्यासाठी गरजे मराठीचे अस्तित्व आहे. मी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या प्रेरणेचा, संतांच्या शिकवणीचा, देशभक्तीच्या मूल्यांचा, उद्यमशीलतेचा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा सदैव अभिमान बाळगेन. मी जगभरातील मराठी समाजाला एक सशक्त, सक्षम, सुसंस्कृत आणि प्रेरणादायी वैश्विक कुटुंब म्हणून जोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करेन. मी नव्या पिढीला सक्षम, जबाबदार, उद्यमशील आणि जागतिक दृष्टी असलेले नागरिक घडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन. मी माझ्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि क्षमतेचा उपयोग समाजहितासाठी आणि राष्ट्रहितासाठी करेन. मी महाराष्ट्राचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात उज्ज्वल करण्यासाठी आणि मराठीचा सन्मान, सामर्थ्य व कर्तृत्वाचा झेंडा उंच फडकवण्यासाठी कटिबद्ध राहीन. मी मराठी आहे हा माझा अभिमान आहे. मी जगाचा नागरिक आहे ही माझी ओळख आहे. मी महाराष्ट्राचे तेज, महाराष्ट्राचा गौरव विश्वाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची मनपूर्वक प्रतिज्ञा करतो. जय महाराष्ट्र. वा, खरंय, ही शपथ म्हणजे केवळ काही शब्द नाही, ही आपल्या जबाबदारीची जाणीव आहे. आपण जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असलात तरी आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या माणुसकीचा ही जी अदीप तेवत ठेवण्याची प्रतिज्ञा आहे. प्रत्येक मोठ्या प्रवासामागे एक कथा असते आणि ती कथा असते स्वप्नांची आणि संघर्षाची, काही अविरत प्रयत्नांची आणि अशा काही व्यक्तींची ज्यांनी या स्वप्नाला दिशा दिली. आता या संपूर्ण दशकपूर्ती सोहळ्याचा संदर्भ, आजच्या कार्यक्रमाची दिशा आणि पुढील प्रवासाची रूपरेषा सांगण्यासाठी मी अत्यंत आदराने आमंत्रित करते संचालक श्री माधव दापके यांना. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. माधव. अगदी. सर्वांना नमस्कार. थोड्या गैरसोयीबद्दल माफी मागतो, परंतु मोठ्या एवढ्या कार्यक्रमात अशा गोष्टी व्हायच्या.
सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. आजचा दिवस हा आपल्या सगळ्यांसाठीच खरोखर भाग्याचा, अभिमानाचा आहे आणि ज्या परमेश्वरांनी आपल्याला हे करण्याचे नशीब दिलं, त्याचे आभार मानण्याचं आहे. आज इथे जे हजर आहेत आणि जे आपल्याला YouTubeद्वारे जोडले गेलेले आहेत, त्या सगळ्यांनाच गरजे मराठीविषयी मेजॉरिटीली माहिती आहे. त्याचप्रमाणे आत्ता आपण जी शपथ घेतली, ती शपथ आपण एकत्र का आलो, आपण एकत्र येऊन पुढे काय करणार आहोत, याचे उत्तर पूर्णपणे देते. त्यामुळे मी त्याच्याविषयी जास्त बोलणार नाहीये. गरजे मराठी ह्या पुस्तकाच्या रूपाने सुरू झालेली संकल्पना आज खरोखरच जगभर पसरलेली आहे. गेल्या 10 वर्षाकडे वळून पाहिले की आपण जे केले त्याचा अभिमान निश्चित वाटतो, पण ऍट द सेम टाइम असंही जाणवतं की प्रचंड काम अजूनही शिल्लक आहे. या आपल्या यशामध्ये आणि आपल्या भविष्यातल्या यशामध्ये ज्यांचा हातभार आहे आणि ज्यांचा हातभार असणार आहे, या सर्वांनाच माझा सप्रेम नमस्कार. खरं म्हटलं तर आपण नशिबवान होतो की आपल्याला पहिल्या दिवसापासूनच पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळाले. पुढे सुद्धा आपल्याला पद्मविभूषण ज्येष्ठराज जोशी, श्री नरेंद्र काळे, पद्मश्री प्रतापराव पवार, श्री संजय इनामदार, डॉक्टर अनुराग मैराल, प्रकाश भालेराव आणि भूषण कुलकर्णी यांच्यासारखे मार्गदर्शन मिळाले. अशी थोर माणसे नशिबाने मिळतात, परंतु त्यांनी आपल्यावरती टाकलेला जो विश्वास आहे ते टिकवून धरण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करायला लागते, प्रामाणिकपणे काम करायला लागते. गरजे मराठीच्या बोर्डाने, गरजे मराठीच्या सभासदांनी हे काम केलेलं आहे. माझी पत्नी सौ सुनीता गानू, श्री संदीप पाध्ये, डॉक्टर अनिता कान, डॉक्टर संजय भंडारी, श्री ललित शिंदे, माधव दापके, विजय तळळे या सर्वांनीच हे काम अत्यंत निष्ठेने गेली 10 वर्ष केलेले आहे. अर्थातच हे काम काही 10 माणसांकडनं होण्यासारखे नव्हते. गरजे मराठीचे असंख्य सभासद, जगभर पसरलेले सभासद, मेंटर्स, ऍडवायझर्स त्यांनी केलेल्या, निरपेक्षपणे केलेल्या प्रयत्नामुळेच आज आपण या अभिमानास्पद स्थितीला पोहोचलेलो आहोत. पुढील 4-5 तासामध्ये आपण गरजे मराठीचे कार्यवाहक, लीडर्स, मेंटर्स, ऍडवायझर्स असे सगळेच जण आपले विचार मांडणार आहेत. आपण आतापर्यंत कोणते कोणते उपक्रम केले, त्यात काय यश मिळाले, काय अपयश मिळाले, काय धडे शिकलो, येणाऱ्या भविष्यात काय करायचे, याविषयी आपण विचार विनिमय करणार आहोत. माझी सगळ्यांनाच विनंती राहील की हे सिंहावलोकन करताना आपण ह्याच्यावरती जास्त भर देणं योग्य ठरेल की पुढे काय करायचे, म्हणजे कॉल टू ऍक्शन वरती सुद्धा आपण लक्ष द्यावे. आत्ताच गुरुपौर्णिमा होऊन गेली आणि गेल्या 10 वर्षामध्ये गरजे मराठीमध्ये मला अनेक गुरुतुल्य व्यक्ती भेटल्या. थोडंफार नव्हे, खूप शिकायला मिळालं, अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि गरजे मराठीच्या 10 वर्षाच्या प्रवासाने मला स्वतःला आय फील की आय हॅव बिकम अ बेटर पर्सन. अशाच एका गुरुतुल्य व्यक्तीने मला सांगितलं होतं की गानू, तू हे जे हातात काम घेतलं आहेस ते स्वप्न पाहण्यासाठी नाहीये, आणि लक्ष ठेवण्यासाठी आहे, आणि लक्षाकडे करण्यासाठी आहे. सो एक मिनिट. सो जगातील स्वप्न आणि अविश्रांत काम करण्यासाठी आहे. जगातील प्रत्येक स्त्रीला स्वावलंबी करून मानाचा दर्जा मिळवून देणं हे स्वप्न पाहणे झालं. परंतु महाराष्ट्रात जे 350 तालुके आहेत, त्या प्रत्येक तालुक्यातील कमीत कमी 20 तरी छोट्या महिलांना, उद्योजकांना स्वावलंबी, प्रगतिशील आणि अत्यंत यशस्वी उद्योजक बनवून त्यांच्या हाताखाली अनेक रोजगार मिळतील, ह्यासाठी ईच वुमन चॅम्पियनशिप हा गरजे मराठीचा प्रोग्राम राबवणं हे ध्येय आहे, हे आमचं लक्ष आहे. आम्ही यावर्षी आपल्या पुण्याच्या ऑफिसमध्ये 25 असे ट्रेनर करणार आहोत की जे महाराष्ट्रातल्या 25 ग्रामीण विभागातील 20 महिला उद्योजक तयार करतील. अर्थातच त्यासाठी गरजे मराठीचे जगभरातील यशस्वी उद्योजक ह्या पूर्ण उपक्रमासाठी संपूर्णपणे निगडीत राहतील. हा उपक्रम आपण 20 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावरती चालू करणार आहोत. पायलट प्रोजेक्ट म्हणून यावर्षी 500 उद्योजिका आणि नंतर येणारी 5 वर्ष दरवर्षी 7-8 हजार उद्योजिका आपण करणार आहोत. त्यासाठी आपले जगभरचे मेंटर्स, ट्रेनर्स हे हँड होल्डिंग करतील. इतकेच नव्हे तर यशस्वी उद्योजकांना आपले इन्व्हेस्टर सुद्धा मदत करतील, बाय वे ऑफ फंडिंग किंवा बाय वे ऑफ इक्विटी पार्टिसिपेशन. आता जसं मी म्हटलं की हे स्वप्न नाहीये, हे ध्येय आहे. कारण काय, हा विचार मांडल्यानंतर
आपल्याकडे अभिजित होशिंग जे शिकागोचे आहेत ते जॉईन झाले. हेरंब कुलकर्णी नावाचे सामाजिक एंटरप्रिनर आहेत, सोशल एंटरप्रिनर आहेत. त्यांनी ताबडतोब सांगितलं की आपण एकत्र काम करू शकू. सॅटर्डे क्लबचे सुभाष गोरे ह्यांनी आपल्याला अकोला आणि वाशिम वगैरे ह्याच्यात आपण बायकांबरोबर काम करू शकू हे सांगितलं. अशी व्यक्ती भेटल्या की जे महाराष्ट्रातल्या इंटिरियर मधले जे IAS ऑफिसर्स की ज्यांना खरोखर काही चांगलं काम करायचंय अशांबरोबर आपल्याला कनेक्ट करून देता येईल. अभिजित केळकर सॅटर्डे क्लब ग्लोबल MEDCचे ते म्हणाले बुलढाण्यात भेटता येईल. दिग्विजय सिंग चौधरी पंढरपूरचं काम करायला तयार आहेत. नंतर आपल्याकडे डॉक्टर संजीवनी केळकर आणि डॉक्टर देशपांडे माता बालक सांगोल्याचा जो संस्था आहे त्या आपल्याबरोबर काम करायला तयार झालेल्या आहेत. अमित कुमार नाफडे आहेत. देवदत्त नरोटे अकोल्यात काम करतायत. विकास वारकेंनी सांगितलं की आपल्याला धुळे जळगाव इथे काम करता येईल. आपल्या दूरदर्शनचे दळवी सर आहेत ते आपल्या मदतीला पुढे झाले. सो असं एक विचार आल्यावरती हे विचार पूर्णत्वास नेण्यासाठी अनेक लोक आपल्याबरोबर निगडीत झालेले आहेत. गर्जे मराठी ग्लोबल युथ असोसिएशन हे एक आपलं नवीन काम चालू झालेलं आहे की ज्याच्यामध्ये सगळे जगातले युथ आपण एकत्र आणणार आहोत. अशी इच्छा आहे की भारताची सीमा सोडणारा प्रत्येक मराठी विद्यार्थी हा गर्जे मराठीशी कनेक्टेड पाहिजे. त्या दृष्टीने आपण प्रयत्नही करतोय. 2 वर्ष आपण त्यांना मेंटर करू म्हणजे बाय द टाइम त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण संपतं त्याच वेळेला ते नोकरी धंद्यासाठी त्यांचं नेटवर्क चांगलं झालेलं असेल. दे विल बी रेडी टू गो फ्रॉम कॅम्पस टू कॉर्पोरेट. आपण इनोव्हेशन अकॅडमी चालू केली आहे. आतापर्यंत इनोव्हेशन अकॅडमीमध्ये ह्याच्या आधीच्या सत्रात लोकांनी बोलले, पुढेही माधव दापके वगैरे समजावून सांगतील. एक व्हर्च्युअल सेंटर ऑफ लर्निंग आपण तयार करतोय. गर्जे मराठीचं ज्ञानकोश जे ऍप केलेलं आहे किंवा वेबसाईट आहे त्याच्यामध्ये आता आपण 20,000 लोक कनेक्टेड आहोत. त्या 20चे 2 लाख होणं काही दूर नाहीये. आपण ते सहज करू शकू. ते आपण ध्येय ठेवलं पाहिजे. एवढंच नव्हे तर ही 2 लाख लोक आपल्या प्लॅटफॉर्मवरती स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन एकमेकांशी इंटरॅक्ट करू शकतील, निर्णय इनिशिएटिव्ह स्टार्ट करू शकतील आणि एकमेकांचा फायदा करू शकतील. म्हणजे जे आपण म्हणतो की स्वतःची प्रगती करत असताना देशाची आपल्या महाराष्ट्राची प्रगती ते करण्यासाठी आपल्या ज्ञानकोश उपयोगी पडेल. तसंच आपण आपले गर्जेबीज www.garzebees.com किंवा महामार्केट प्लेस किंवा सेवा सेतू जो जगदीश मेंदळ्यांनी कॅनडाहून चालू केलाय हे सगळे उपक्रम आपल्याला उपयोगी पडू शकतील. आपण एंटरप्रिनरशिपसाठी मदत करू शकू. एंटरप्रिनर्सना जगाशी कनेक्ट करू शकू. त्यांना आपण फंडिंग देऊ शकू. सो ह्या सगळ्या उपक्रमांसाठी आपल्याला येणारी काही वर्ष कारण काय आपण गेल्या 10 वर्षामध्ये एक प्लॅटफॉर्म बनवला. आपल्याला दिशा मिळाली. आपल्याला मेंटर्स मिळाले. आता इट इज टाइम टू डिलिव्हर अशी परिस्थिती आली. सो आपण काम करू. गौरवची आता तुम्ही थोडंसं प्रमोशन कम गौरवच्या विषयी माहिती आता मधल्या ब्रेकमध्ये पाहिलीत. कल्पना करा की गौरवमध्ये 2 लाख सबस्क्रायबर आहेत. तर आपण जगभर काय करतो हे समजायला आपल्याला दुसऱ्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती जावं नाही लागणार. आपल्याला आपल्याच प्लॅटफॉर्मवरती आपुलकीच्या भावनेने आणि प्रेमाने जे पब्लिश झालंय अशा आपल्याच लोकांची माहिती आपल्याला तिथे मिळू शकेल. सो थोडक्यात जर सांगायचं असेल तर खूप काम आहे. आपण सगळे मिळून ते करू. आपण जे सेंटर ऑफ एक्सलन्सेस कॅनडा, UK, ऑस्ट्रेलिया, कुवेट, न्यूझीलंड बनवले तशीच महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यात आपली बनवायची इच्छा आहे. अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये बनवायची इच्छा आहे. अनेक देशांमध्ये ते करायची इच्छा आहे. सो प्रत्येकाने पुढे येऊन मी आणि माझा जिल्हा असेल किंवा सेंटर ऑफ एक्सलन्स असेल याच्यामध्ये लीड घ्यावा. आणि तुम्हाला माहितीये की गर्जे मराठीमध्ये आपण प्रत्येकाला सांगतो की फक्त सल्ला देऊ नका. जर तुमच्या मनात काही कल्पना असेल तर त्याची ओनरशिप घ्या आणि ती ओनरशिप घेऊन तुम्ही तुमच्या खांद्यावरती ओझं उचलावं अशी इच्छा फक्त तुमच्या खांद्यावरती ओझं असं आमची अपेक्षा अजिबात नाहीये. सगळे लोक आपण एकत्र काम करू पण कोणीतरी लीड घ्या. सल्ला देणं खूप सोपं असतं. मी काय करू शकतो हे आपण प्रत्येकाने पाहू. या सगळ्या गोष्टीमध्ये कधी आपण ऍक्च्युली गर्जे मराठीमध्ये फंड रेझिंग किंवा पैशासाठी कोणाची मागणी करत नाही. परंतु ऍज वी आर ग्रोईंग आपल्याला पैशाची गरज पडणार आहे. आपण टीव्हीवरती जे प्रोग्राम करतो त्यासाठी दर आठवड्याला आपले 50-60 हजार रुपये खर्च करतात किंवा गौरव चालवायचं त्यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजी सपोर्ट लागते. गर्जेबीज मध्ये आपण सॉफ्टवेअर वापरतो. सॉफ्टवेअरमध्ये दर माणसाला दर वर्षासाठी $14 खर्च होतो. आपल्याला अशी इच्छा आहे की गर्जेबीज वरती आपले 10-15 हजार बिझनेसेस रजिस्टर व्हावे. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण सगळ्यांनी मिळून गर्जे मराठीला मदत करावी ही अपेक्षा आहे. थोडा जास्त बोललो, 4 शब्द बोललो असं नाही म्हणता यायचं. परंतु ज्या काही गोष्टी शेअर करायच्या होत्या त्यासाठी मला वाटलं हीच एक संधी आहे.
पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. भविष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो आणि माझे हे शब्द जे काय मनोविचार आहेत ते इथे थांबवतो. आत्ता मृदुला जोशी पुरंदरे आणि गौरी करोडे याचं सूत्रसंचालन अत्यंत चांगल्यापणे, अत्यंत प्रोफेशनली आणि मोहकपणे करतायत. त्याबद्दलही त्यांचे मी आभार मानतो आणि माधव दापके यांना या कार्यक्रमाचे याच्या पुढे संचालन करण्याची विनंती करतो. नमस्ते. वा आनंदजी, तुमच्या सगळ्या जे काही तुमचे उपक्रम आहेत त्याला अगदी मनपूर्वक शुभेच्छा. आणि अर्थातच तुम्ही हात दिला आणि हे कुटुंब तयार झालं. आणि तुम्हाला माहितीये की या मराठी बांधवांना जोडणं इतकं सोपं नव्हतं आणि त्याचबरोबर नव्या पिढीला संस्कृतीशी जोडणं, ज्ञान, उद्योग आणि सहकार्याचं व्यासपीठ निर्माण करणं, अशा अनेक उपक्रमांनी ही चळवळ विस्तारली आहे आणि अशीच विस्तारत राहणार. खूप खूप शुभेच्छा. आता या संपूर्ण दशकपूर्ती सोहळ्याचा संदर्भ, आमच्या कार्यक्रमाची दिशा आणि पुढील प्रवासाची रूपरेषा सांगण्यासाठी मी अत्यंत आदरानं आमंत्रित करते संचालक श्री माधव दापके यांना. सर, मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर्वांना. माधव दापकेचा पुण्यातून नमस्कार. मी पूर्ण कार्यक्रमाची दिशा ही अत्यंत थोडक्या शब्दात आणि नेटक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतो. आपल्याकडे ऑलरेडी श्री महेश भागवत सर जॉईन झालेले आहेत, त्यामुळे आपण पुढे ते डिले नाही करणार. थोडक्यात रूपरेषा अशी की 10 वर्ष पूर्ण होत असताना 10 वर्ष 10 तास असा उपक्रम आपण करावा आणि जगभरातनं सूर्य जसा उगवतो आणि सूर्य जशी पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे जाते त्या हिशोबाने आपण हा कार्यक्रम करावा असा मानस ठेवून आपण आज सकाळी न्यूझीलंडमधनं या कार्यक्रमाची सुरुवात केली. न्यूझीलंड नंतर ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियानंतर जपान, हाँगकाँग, सिंगापूर असं करत करत भारतातलं मिडल ईस्टमध्ये दुबई, कुवेत, मस्कत असं करत आपण युरोपमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. कार्यक्रमाचं साधारण मध्यान्न आता आलेलं आहे आणि या मध्यभागात येताना जगभरातल्या जे लोक आतापर्यंत कार्यक्रमात आले त्या लोकांनी आपली मनोगत व्यक्त केली. गरजे मराठीचा त्या देशातला प्रवास सर्वांना उलगडून सांगितला. काही ठिकाणी लोक इन पर्सन सुद्धा भेटली होती, त्यांचेही काही कार्यक्रम त्या स्थानिक ठिकाणी झाले. आणि आता आपण ज्या वेळेला कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये जातो त्यावेळेला ते ट्रान्झिशन करताना आपण जे पहिले 5 तास, मागे साधारण हा 5 तास कार्यक्रम चालू आहे, 5 तासामध्ये अनेक विद्यार्थी, उद्योजक, नंतर अनेक प्रोफेशनल्स, नंतर त्या देशातले प्रतिथयश मराठी व्यक्ती असं सर्वजण जॉईन होऊन त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली होती. पुढील भागातही आपण असंच एक कीनोट स्पीच आपण ऐकणार आहोत. माशेलकर सरांचा आशीर्वाद घेणार आहोत, महेश भागवत सरांचे विचार ऐकणार आहोत, त्यांच्या शुभेच्छा आपण घेणार आहोत. आणि कार्यक्रम पुढे जाता जाता परत आपण थोड्या वेळाने भेटूच. या त्यावेळेला मी इनोव्हेशन अकॅडमी, बाकी काही उपक्रम आणि बाकी आपली जेनझी आपल्याविषयी काय बोलते, त्यांची मतं काय आहेत हे जाणून घेत हा कार्यक्रम पुढे जाऊया. मृदुला, थँक्यू सो मच. कार्यक्रम पुढे नेऊ आणि आपण फार थोडक्यात आणि अतिशय योग्य तुम्ही एकूणच कार्यक्रमाची दिशा अवगत केली.